यंदा 2025 मध्ये मुंबईतील 26 जुलै 2005च्या प्रलयकारी पावसाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या दिवशी मुंबईवर निसर्गानं अक्राय विक्राय तांडव केलं होतं। मुंबईनं सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवलेला होता आणि यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोकांचा जीवही गेला होता। तर 14,000 घरं उद्ध्वस्त झालेली होती। 24 तासात तब्बल 944 मिलीमीटर पाऊस पडलेला होता, जो गेल्या 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता। 37,000 रिक्षा, 4,000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं यामध्ये नुकसान झालेलं होतं। तर हजारो मोठी वाहनं या पाण्यामध्ये अडकलेली होती, ज्यामुळे 5.5 बिलियनचं नुकसानही झाल्याचं बघायला मिळालं। कुर्ला, धारावी या परिसरात तर अक्षरशः हाहाकार माजलेला होता। लोकल रेल्वे सुद्धा ठप्प झालेली होती, तसंच अनेक ट्रेनचंही नुकसान झालेलं होतं। आता देखील 20 वर्षांनी लोकांच्या मनात 26 जुलैची भीती आहे। 26 जुलैचा दिवस आणि आताचा दिवस नक्की काय अनुभव आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। बघूयात। प्रामुख्याने जो काही अनुभव आला आणि अक्षरशः जनजीवन ज्या ठिकाणी घरं उद्ध्वस्त झाली असे काही नागरिक आहेत ज्यांना आजही 26 जुलै आठवला की अंगावरती काटा येतो। काही नागरिक आहेत, ताई काय सांगाल 26 जुलै बद्दल? कारण आता जवळपास 20 वर्ष पूर्ण होतात। काय तेव्हाचा अनुभव होता, परिस्थिती काय होती, काय झालेलं होतं, तुम्ही नक्की कुठे होतात आणि कधी हे संपूर्णपणे आहे ते निवडलेलं? तुमचं नाव सांगा पहिलं। माझं नाव मुक्ता खंडागळे। 26 जुलै म्हटलं तर खरोखर अंगावरती काटाच येतो, कारण त्यावेळेला परिस्थिती इतकी बिकट झालेली। अचानक पाऊस आला आणि अचानक घरात पाणी आलं। पाणी आल्यानंतर आम्ही सगळे घाबरलो। मुलांना वगैरे आम्हाला म्हणजे 2 माळे नव्हते, घर पोटमाळा होता। मुलांना माळ्यावरती सगळ्यांना पाठवलं, कपडेला ते उचलले आम्ही, पण लक्षात नाही आलं की इतकं पाणी भरेल म्हणून आम्ही राशन तेल वगैरे वाचू शकलो नाही। ते सगळं माझ्या डब्यांमध्ये पाणी गेलं, सगळं धान्य भिजलं, पिठाचा गोळा झाला, तेलात पाणी गेलं, काही उरलं नाही। काय सांगाल, आजही तो दिवस आठवतो का ज्या दिवशी ही संपूर्णपणे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं? तुम्ही कुठे होतात आणि काय नक्की परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे? हो, नक्कीच तो दिवस आठवतो आणि तो केव्हाही तो लक्षात ठेवण्याजोगा दिवस आहे की जॉबवर असताना मी जवळजवळ पेडे रोडला होतो। 3-3:30 वाजता जवळजवळ 2 ते 2:30च्या दरम्यान पाऊस चालू झाला होता आणि खूप मुसळधार झाला चालू। तर आणि जवळजवळ 3 ते 3:30ला मी तिथून निघालो, बसने निघालो तर सिद्धिविनायक पर्यंत बसने आलो मी जवळजवळ। तर मग रस्त्याने जाताना डोंबिवली, कल्याण, ठाणेकरची लोक होती खूप, आता जाणार कशी काय, मग ते रस्त्याने चालता एकमेकाला हात वगैरे देता देता आम्ही सर्वजण निघालो। तर बोललो आता विहाराच्या वरती आपल्या मोठी जागा आहे, वरती दुप्पट विहार आहे 2 मजली, तर बोललो काही लोकांना आपण तिथे नेऊ शकतो रात्रभर याच्यासाठी, पाऊस थोडासा शांत झाल्यानंतर आपण एक त्यांना पाठवून देऊया। तर मग 7-8 लोकांना, काही त्यामध्ये मुली होत्या, वयस्कर माणसं होती अशी, आणि काही मुलं होती। तर अशा लोकांना मी 7 ते 8 लोकांना घरी घेऊन गेलो आणि जे काही चहा पाण्याचा वगैरे बंदोबस्त केला आणि त्यानंतर सकाळी थोडंसं पाणी कमी झाल्या कारणामुळे मग त्यांना मी सोडून दिलं। आणि आता सुद्धा 20 वर्ष झाली तर तरी पण अजून प्रशासन जागा झालं नाहीये की आणखीन सुद्धा ती परिस्थिती केव्हा येऊ शकते। परंतु तात्पुरती सोय किंवा मग ही महानगरपालिकेकडून होते, परंतु कायमस्वरूपी सोय ही झाली पाहिजे। पहिल्यांदा पुढारी न्यूजचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मागच्या 1 महिन्यापूर्वी भ्रष्टाचाराची गटारगंगा म्हणून संपूर्ण मिठी नदीचा, बोरिवलीपासून ते पूर्ण मुंबईत मिठी नदी ज्या ज्या परिसरात गेले त्याचा एक ग्राउंड रिपोर्ट तयार केला होता आणि जनतेसमोर सत्य मांडलं होतं। तर भ्रष्टाचाराची गटारगंगा इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आणि आता जे साटेलोटे करतात किंवा आता 1-2 गटांमध्ये विभागले गेलेत, यांनी त्या काळी देखील मुंबईला गिळलं होतं आणि आता देखील ते मुंबईला गिळायला उठलेले आहेत। म्हणजे मिठी नदीचा भ्रष्टाचार मागच्या 20 वर्षात यांना जनतेचं काही पडलं नाही। म्हणजे 20 वर्षापूर्वी जवळपास मी 8 वर्षाचा होतो, त्यावेळेस जी परिस्थिती होती ती परिस्थिती आजही आमच्या वस्तीमध्ये। फक्त लोकांची G+1 घरं झाल्यामुळे आता लोक माळ्यावरती राहू शकतात। त्यावेळेस लोक ट्रेनमध्ये किंवा उंच ठिकाणी बसून होते जवळपास 3-3 दिवस। प्यायला पाणी नव्हतं तर छतावरनं जे पाणी पडत होतं ते पाणी टोपामध्ये घेऊन आम्ही गरम करून ते पाणी 3 दिवस सलग पित होतो। परंतु इथल्या प्रस्थापित जे काही राजकारणी आहेत
आताचे राजकारणी आहेत यांनी फक्त आणि फक्त राजकारण केलं आणि मिठी नदीचा जो काही निधी आहे सफाईच्या नावाखाली त्यांनी पूर्ण गडप केलेला आहे आणि आलटून पालटून ह्या सगळ्यांनी खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्या शिवसेना असेल, उद्धव गट असतील किंवा शिंदे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील किंवा काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, ह्या सगळ्यांनी मिळून ही भ्रष्टाचाराची गटारगंगा कायम ठेवलेली आहे. आपण ज्या संपूर्ण घटना ऐकल्या त्या 26 जुलै 2005च्या होत्या आणि आजही ही परिस्थिती 26 जुलै सारखी उद्भवायला वेळ लागणार नाही असं देखील या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासन याच्यावरती आता काय योग्य विचार करतंय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. परंतु 26 जुलै आठवला तर अंगावरती येणारा तो एक थरारक ती घटना आणि अंगावरती येणारा काटा. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या नागरिकांच्या वतीने प्रशासनाला एकच आवाहन करण्यात आलेलं आहे. ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना थोडक्या नसून कायमस्वरूपीच्या असाव्या. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश गोयसह निखिल दवाण, पुढारी न्यूज, मुंबई. तर याच महाप्रलयाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं ते सुद्धा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मिठी नदी कोपल्यानं 26 जुलैला मुंबई बुडालेली होती. 24 तासात तब्बल 944 मिलीमीटर पाऊस पडला. तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 1000हून जास्त लोकांचा यामध्ये जीवही गेला होता. 14,000 घरं उद्ध्वस्तही झालेली होती. इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून लाखो लोकांचे संसार वाहून गेलेले होते. 37,000 रिक्षा, 4,000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसानही झालं होतं. आज या महापुराला 20 वर्ष पूर्ण होत आहेत.